आम्हाला 10% आरक्षण द्या. यांनी सांगितलं आम्ही द्यायला तयार आहोत. यातली दुसरी मागणी तर अजून खतरनाक आहे. ती मागणी काय आहे? ती मागणी अशी आहे की 2012 ते 2024 महाराष्ट्रात ज्या ज्या भागात दंगल झाली त्या दंगलीमध्ये जेवढ्या मुसलमानांना अटक झाली त्या सगळ्यांवरचे सगळे खटले काढून टाका. सगळ्यांवरचे सगळे खटले काढून टाका. आणि काँग्रेसने ते देखील मान्य केलं. आणि 17 मागण्यातली तिसरी मागणी एक अजून आहे की महाराष्ट्रामध्ये RSS वर बंदी टाका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाका. खरं म्हणजे यांच्या बापाची अवकात नाही RSS वर बंदी टाकायची. पण ही मागणी देखील या ठिकाणी यांनी मान्य केली. आणि आता त्यांचे काय चाटतायत मी तर तुम्हाला जागृत करण्याकरता आलो आहे. आणि आता या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नेमानी या ठिकाणी वोट जिहाद करून त्यांचे इरादे काय आहेत हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. लाव रे जरा व्हिडिओ लाव जरा व्हिडिओ. महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे. लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूँ कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे. और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है. और मैंने कल एक YouTube चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपहसालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले. और वही बात आपण ऐकलं असेल. या ठिकाणी वोट जिहाद करून या 17 मागण्या मान्य करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार आणि दिल्लीचं सरकार देखील आम्ही घालवणार अशा प्रकारचे नापाक मनसुबे यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत. वोट जिहाद यांना असं वाटतंय की आता लोकसभेमध्ये आम्ही हे करू शकलो, विधानसभेमध्ये देखील आम्ही आमचं सरकार निवडून आणणार आणि त्यानंतर त्या सरकारला आपल्या बोटावर नाचवणार. मी तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे. ते जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध या ठिकाणी करायचं आहे. मतांचं धर्मयुद्ध करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे यांचे नापाक इरादे आपल्याला या ठिकाणी सफल होऊ द्यायचे नाही आहेत. अरे आज आपण जागे झालो नाही तर परत जागा होता येणार नाही. आज यांचे इरादे सफल झाले तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला सफल होता येणार नाही. हे वोट केवळ हेमंत रासने करता नाही आहे. अरे एखादा हेमंत रासने निवडून आला नाही आला फरक पडत नाही. हे वोट तुमच्या अस्तित्वाकरता, तुमच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाकरता, या भारताच्या, या महाराष्ट्राच्या अस्तित्वाकरता. तुम्हाला जर वाटत असेल लांगून चालन करून तलवे चाटून या ठिकाणी निवडणूक जिंकता येते तर दाखवून द्या. हम में भी ताकत है. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत हे दाखवण्याची वेळ या महाराष्ट्रात आली आहे. कसब्यावाल्यांनो तुम्हाला शपथ आहे, एकदा या ठिकाणी तुमची ताकद दाखवून द्या. छत्रपती शिवरायांची ताकद
हे दाखवून द्या. येत्या 20 तारखेला अशा प्रकारे मतदान करा की जे वोट जिहादचा इरादा ठेवणारे हे जे यांचे इरादे आहे यांचे इरादेच दफन करून टाकू एवढीच विनंती आपल्याला करतो आणि हेमंतला निवडून द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.